नमस्कार. इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि संगणक ग्राफिक्सवरच्या NPTEL ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये आपले स्वागत आहे. मी राजाराम लक्करजू, मेकॅनिकल इंजिनिअरिंग IIT खरागपूर. आपण 21 क्रमांकाच्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्सच्या व्याख्यानात आजपासून मॉड्यूल क्रमांक 3 पूर्ण करूया. मागील 2 वर्गात आम्ही शिकवले: परिचय, भौमितिक बांधकामे आणि कोनिक विभाग. इथून पुढे 2 मॉड्यूल्समध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स आम्ही शिकवू, जे मॉड्यूल नंबर 3 आणि मॉड्यूल नंबर. हे आमच्या पाठ्यपुस्तकातील ND भट्ट आणि पांचाळ आणि इतरांनी तयार केलेले इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्सवरील पुरविण्यात आलेल्या उत्कृष्ट ऑनलाईन साहित्याबद्दल प्राध्यापक अखिलेश कुमार मौर्य यांचे मनापासून आभार. तर बहुतेक स्लाइड्समधील माहिती ही त्यांच्या कार्याद्वारे प्रेरित आहे आणि त्यांच्या परवानगीने घेण्यात आली आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय, हा आमचा पहिला प्रश्न असेल. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हे एक तांत्रिक ड्रॉइंग आहे ज्यामध्ये वस्तूचे निरनिराळी दृश्यमाने वेगवेगळ्या संदर्भ समतलांवर प्रोजेक्ट केली जातात, जी सदर संदर्भ समतलांच्या लंब दिशेला दिसून येतात. तर भिन्न दृश्ये दर्शविण्याचे तंत्र आहे. भिन्न संदर्भ पटले ही क्षैतिज पटले असतील, जे आपण HP ने दर्शविलेले आहे. क्षैतिज पटले आम्ही VP ने दर्शविलेले आहे आणि बाजूला असलेले किंवा प्रोफाइल पटल PP द्वारे दर्शविण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी हे काही मानक नियम आहेत जे भिन्न संदर्भ पटले शोधण्यासाठी आहेत, जसे अनुलंब पटल, क्षैतिज पटल, बाजू किंवा प्रोफाइल पटल. रेखाचित्रांमध्ये असलेल्या भिन्न दृश्यांमध्ये समोरचे दृश्य असू शकते, म्हणजे आम्ही हे उभ्या पटलावर प्रोजेक्ट करणार आहोत. शीर्ष दृश्य, जे क्षैतिज पटलावर प्रोजेक्ट केले गेले. बाजूचे दृश्य, जे प्रोफाइल पटलावर प्रोजेक्ट केले गेले. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे आयताकृती ब्लॉक असेल, तर आपण लेटर A बाजू B आणि C म्हणूया. जर हा ब्लॉक असेल तर आपण त्याला प्रोजेक्ट करायला आवडेल, उदाहरणार्थ प्रकाशाचा दिवा, ज्याचा प्रकाश चमकदार आहे, तर हे प्रतल A आहे. जर आपण ते शीट प्रतलावर प्रोजेक्ट करणार असाल तर हे पटल क्षैतिज पटल असते, तर आपण याला क्षैतिज पटल म्हणूया. जर आपल्याला त्या वस्तूचा मागील काही भाग दिसू शकत नाही, आपण बहुतेक प्रकरणांमध्ये बाजूच्या वस्तू देखील पाहू शकत नाही, आपण काहीही पाहू शकत नाही, जसे की शीर्ष दृश्य गोष्टी आपण पाहू शकतो ते केवळ हे. आम्ही अशा स्थितीत हे पाहण्यासाठी ठेवू जेणेकरून हे पाहण्याच्या परिस्थितीत असू की तो चमकणारा प्रकाश हा त्या वस्तूवर असेल. या प्रकारच्या गोष्टीस त्या पटलावरील पृष्ठभागावरचे प्रोजेक्शन असे म्हणतात. येथे पटल हे क्षैतिज पटल आहे. आणि आपण जे प्रक्षेपित करत आहोत ते या दिशेने आपण प्रोजेक्ट करत आहोत. त्याचप्रमाणे त्याच वस्तूसाठी A B C
जर आपण ते वरून पाहणार असाल किंवा चमकदार प्रकाश वरून वर येत असेल तर आपण पाहू शकत नाही. ए म्हणजे काय? समांतर पाईप्ड आयताकृती वस्तूंसाठी बी म्हणजे काय? जेव्हा आपण जे पाहू शकतो ते आपण या क्षैतिज पटलावर प्रोजेक्ट करत असतो तो सी आयताप्रमाणे मॅप केला जाईल. तर हा बिंदू त्या बिंदूशी जुळतो जो हे जुळत आहे, हे तेथे जुळले आहे आणि हे जेथे जुळले आहे ते हे दोन बिंदू. कारण प्रकाशामुळे दोन बिंदूंमधले पाहू शकत नाही परंतु आपण एका बिंदूमधून पाहू शकतो. याला आपण क्षैतिज पटल असे म्हणतो. त्या क्षैतिज प्रतलावर आपण वरच्या बाजूने पाहत आहोत म्हणून शीर्ष दृश्य क्षैतिज पटलावर प्रोजेक्ट केले आहे. त्याचप्रमाणे बाजूच्या दृश्यासाठी आपण त्यास प्रोफाइल पटल किंवा बाजूच्या पटलावर प्रोजेक्ट करू. उदाहरणार्थ या दिशानिर्देशाच्या दिशेने आपल्याला वस्तू पाहता आली तर मग आपल्याला सी आणि एचे पृष्ठभाग दिसणार नाहीत. आपल्याला जे याचे प्रोजेक्शन दिसेल ते दुसऱ्या पटलावर दिसेल ज्याला आपण प्रोफाइल पटल असे म्हणू शकतो. आपल्याला आयत बी ब्लॉकसारखे काहीतरी दिसेल. अशा प्रकारचे प्रोजेक्शन ज्याला आपण बाजूचे दृश्य म्हणतो हे प्रोफाइल पटलावर प्रोजेक्ट केले आहे. भिन्न दृश्ये आहेत ती अशी: बाजूचे दृश्य, समोरील दृश्य आणि वरचे दृश्य. भिन्न प्रतले तीच आहेत ज्यांच्याकडून आपल्याला चमकणारा प्रकाश मिळेल जेणेकरून आपण अशा प्रकारची समोरील दृश्ये क्षैतिज पटलावर आरेखू. अनुलंब पटलावर शीर्ष दृश्य आणि बाजूची दृश्ये जे बाजूच्या पटलावर किंवा प्रोफाइल पटलावर दिसतील. जर आपण अशा प्रकारची प्रोजेक्शन्स केली तर वस्तूविषयी संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे. आपण वेगवेगळ्या नोटेशन्सचे पालन करतो. जेव्हा आपण या वस्तूचे प्रक्षेपण करू तेव्हा ड्रॉईंग शीटवर बिंदू रेषा असतील. म्हणून या आधारावर आपण त्या दृश्यावर चिन्हांची नोंद घेऊ. उदाहरणार्थ कोणतेही दृश्य शीर्ष दृश्याकडे आपण पाहत आहोत सामान्यत क्षैतिज पटलावर प्रोजेक्ट केले जाईल. रेषा, बिंदू यांची नोंद ए, बी, सी, डी म्हणून आणि अशाच पद्धतीने किंवा कदाचित 1 2 3 आणि अशीच पुढे घेतली जाईल. जर ती एक ओळ असेल आपण त्यास ए बी रेषेद्वारे दर्शवतो. कदाचित पी क्यू रेषा ही सर्व लोअरकेस अक्षरे आहेत. कोणतेही बिंदू लोअरकेस अक्षर आपण दाखवू. एक ओळ जर एक रेष असेल तर लोअरकेस अक्षरांमध्ये 2 अक्षरे ए बी ही एक रेष म्हणून जोडू. असे केल्यावर समोरील दृश्य समान होते जे आपण सामान्यतः अनुलंब पटलावर प्रोजेक्ट केले होते. आपण सिम्बॉल प्राइम्स वापरतो. तुटक रेषा समान लोअरकेस अक्षर ए परंतु तुटक रेषा किंवा ए प्राइम्स. जर रेषा असेल ए प्राइम्स बी प्राइम्स तर आम्ही त्याची नोंद घेऊ. जर एखादे अक्षर प्राइम ए प्राइम बी प्राइम हे प्राइम असतील तर ते सूचित करते की आम्ही पुढील दृश्यावर आहोत. प्राइम विरहित आम्ही त्या शीर्ष दृश्यावर आहोत. जर ते बाजूचे दृश्य असेल आम्ही ते 2 प्राथमिक नोटेशन्सने दर्शवितो. समान लोअर केस अक्षर परंतु 2 प्राइम्स सूचित करतात की हे बाजूचे दृश्य आहे. उदाहरणार्थ आपण एका वस्तूचा विचार करू या जो आपण ए दर्शवित आहोत कदाचित बी सी डी
जर आपण हे दर्शवित असाल की कोणत्याही प्राइम्स तुटक रेषांशिवाय ते सूचित करते हे शीर्ष दृश्य आहे. जर असे काहीतरी प्राइम बी प्राइम सी प्राइम डी प्राइम जर आपण दाखवत असाल तर हे दर्शविते की समोरील दृश्य. त्याचप्रमाणे यापैकी कोणत्याही एका बाजूला आपण त्यास दुहेरी प्राइम्स म्हणून दर्शविले. जर आपण आकडे वापरत असाल तर अशा प्रकारच्या शैलीऐवजी आपण पुढील वर्गात अधूनमधून वापरू. दोन शब्द वर आणि खाली जास्त वेळा समोरच्या बाजूला आणि मागे वापरू. हे दर्शविते की कुठल्याही खाली वर असलेल्या ओळी जर आपण पाहिले वर आलो तर क्षैतिज पटल व्याख्येसाठी क्षैतिज पटलच्या संदर्भात आम्ही पटलावर किंवा पटलाखाली याबद्दल बोलू म्हणून क्षैतिज पटलच्या वर त्याच्या खाली आम्ही त्या वस्तूच्या संदर्भ स्थितीबद्दल बोलतो. जर असे काहीतरी समोर आणि मागे काहीतरी असेल तर तेथे एक अनुलंब पटल त्या पटलासमोर आहे. किती लांब ती वस्तू तेथे आहे. पटलाच्या मागे किती लांब ती वस्तू तेथे आहे. हे मानक शब्द आहेत जे आपण वापरतो. ते सूचित करते की एकतर क्षैतिज पटलाच्या बाबतीत किंवा अनुलंब पटलाच्या संदर्भात आम्ही कोणत्याही चित्राचे वर्णन करण्यासाठी एकूण परिदृष्टीने विचार केला तर आपण प्रोजेक्शन्स वापरतो. हे प्रोजेक्शन्स प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत. एक आपले समांतर प्रोजेक्शन्स तर दुसरे अभिसारी प्रोजेक्शन्स करणे आहे. अभिसारी प्रोजेक्शन्सच्या बाबतीत वस्तू लहान दिसू शकतात, मोठ्या दिसू शकतात, कारण हे बिंदू पटलावर एकत्रित होणार आहेत. उदाहरणार्थ जर आपल्याकडे आयत असेल तर आपण अशा प्रकारचे पटल एकत्रित करीत असल्यास हे सर्व कोपरे एकाच ठिकाणी एकत्रित केले जातील. आणि जर तसे असेल तर जर आपण कोणतेही पटल बनवत असाल तर वस्तू कदाचित अतिशय लहान वस्तू दिसू शकते योग्य स्केलिंगसह किंवा तो कदाचित खूप मोठी वस्तू दिसू शकते. इतर प्रकारच्या अंदाजांना समांतर प्रोजेक्शन्स असे म्हणतात. यामध्ये या वस्तूंच्या आकारात क्वचितच बदल होतो. सामान्यतः पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंगसाठी वापरल्या जाणाऱ्या रेखांकनात नंतरच्या वर्गामध्ये समांतर प्रोजेक्शन्ससाठी रूपांतरित केले जाते, जे आमच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोर्ससाठी अगदी नेहमीचे आहेत. आणि मशीन डिझायनिंग अभ्यासक्रमाचे प्रकार दोन प्रकारचे प्रोजेक्शन्स अस्तित्वात आहेत. एक ऑर्थोगोनल प्रोजेक्शन, इतर ऑब्लिक प्रोजेक्शन असते. हे ऑर्थोगोनल प्रोजेक्शन्स दोन भागात विभागले गेले आहेत, मुख्यतः मल्टीव्ह्यू प्रोजेक्शन्स. इतर आहे ते मल्टीव्ह्यू प्रोजेक्शन्समधील एक्सोनोमेट्रिक प्रोजेक्शन्स. आमच्याकडे हे समोरचे दृश्य, शीर्ष दृश्य आणि प्रोफाइल दृश्य किंवा कदाचित बाजूची दृश्ये आहेत. ही तऱ्हा आहे जेथे संपूर्ण वस्तू वेगवेगळ्या पटलांवर प्रोजेक्ट करण्यात येईल, योग्य ठिकाणी दर्शविले जातील. पुढील दृश्य शीर्ष दृश्य आणि बाजूचे दृश्य असे काहीतरी आहे की आपण ऑर्थोगोनल प्रोजेक्शन्सला प्राधान्य देऊ. एक्सोनोमेट्रिक प्रोजेक्शन्स आणि ऑब्लिक प्रोजेक्शन्समध्ये संपूर्ण वस्तू दाखवली जाईल, परंतु चित्रमय रेखांकन म्हणून वस्तू थोड्याशा अवघड केल्या जाऊ शकतात आणि आपल्याला वस्तूबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकत नाही.
मल्टीव्ह्यू वस्तूंमध्ये आपले दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. बॅक साइडसाठी कदाचित समोरील शीर्ष बाजू आणि बऱ्याच दृश्यांसाठी भिन्न दृश्ये उपलब्ध आहेत, म्हणून संपूर्ण ऑब्जेक्ट हा या ऑर्थोगोनलसाठी स्पष्ट असेल. विशेषतः मल्टीव्ह्यू प्रोजेक्शन्स. आमच्या संपूर्ण कोर्समध्ये आम्ही प्रामुख्याने या मल्टीव्ह्यू ड्रॉइंग्सवर फोकस करू, ज्यामुळे प्रोजेक्शन चांगले असेल, जे चित्रांना दर्शवेल. आता पाहूया या ड्रॉइंगचे भिन्न दृष्टिकोन, विशेषतः प्रोजेक्शन्स. उदाहरणार्थ, येथे मल्टीव्ह्यू प्रक्षेपण, एक पिक्टोरियल ड्रॉइंग आणि पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग यांची तुलना केली. मल्टीव्ह्यू ड्रॉइंगमध्ये व्हर्टिकल पटल, क्षैतिज पटल किंवा प्रोफाइल पटलासारखे आपले वेगवेगळे दृश्यमान आहेत. पिक्टोरियल ड्रॉइंगच्या बाबतीत एका दृश्यामध्ये वस्तूच्या 3 बाजू हे दर्शविते, तर पहिली, दुसरी, तिसरी अशा सर्व 3 बाजू वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभाजन न करता 3 भिन्न गोष्टी आम्ही एका चित्रावर दर्शवितो. उदाहरणार्थ, आपण हे देखील पाहूया की हे सर्व 3 दृश्ये उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा आपण हे शीटवर ड्रॉइंग कराल तेव्हा ते किंचित असममित केले जाऊ शकते. त्या वरच्या पृष्ठभागावर कदाचित वस्तू आयताकृती असू शकते, परंतु जेव्हा आपण त्यास सूचित करत असाल तर ते पॅरलोग्रामसारखे दिसू शकते. या प्रकारच्या गोष्टी नैसर्गिकरित्या पिक्टोरियल ड्रॉइंगमधून येतात. जर हे आयसोमेट्रिक ड्रॉइंग असेल तर याचा एखादा प्रकार हा पिक्टोरियल ड्रॉइंगचा देखील असू शकतो. पण या आधारावर 3 ओळी, ज्यांना आपण आयसोमेट्रिक प्रवेश असे म्हणतो, वेगवेगळ्या प्रवेशांवर दाखवण्याऐवजी आपण आयसोमेट्रिक एक्सेस नावाचे काहीतरी निश्चित करू, ज्यामध्ये एक उभ्या रेषा आहे, कदाचित ही अनुलंब रेषा, आणि इतर 2 आहेत आणि त्याहीच्या दोन्ही बाजूला 30 अंशांसह आहेत. त्याच्या कोणत्याही एका बाजूला चौरस आहे, तर आपणाकडे पाहणार आहोत जी अनुलंब रेषा आहे. बाजूला 30 अंशांसारखे काहीतरी आहे आणि त्याच बाजूला आम्ही 30 अंशांच्या प्रकारचे रिप्रेझेंटेशन पाहू. अशा प्रकारच्या गोष्टी जर आपण तयार करू शकलो, अशा प्रकारच्या ड्रॉइंग्सला ड्रॉइंग्सचे डोळे असे म्हणतात. या उभ्या आणि इतर दोघांचे इंटरसेक्शन हा ब्लॉकच्या खालील समोरील कोपऱ्यात असेल, चौकोनी कॉर्नर्ससह. याविषयी आपल्याला आणखीन दिसेल. पिक्टोरियल ड्रॉइंग्स, विशेष करून आयसोमेट्रिक ड्रॉइंग्स, हे आपण शिकूया. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स, दुसरे मॉड्यूल. मल्टीव्ह्यू ड्रॉइंग. भिन्न मते असलेले अचूकपणे वस्तूचा संपूर्ण तपशील मांडतो. आपण कोणतीही माहिती गमावणार नाही. आम्ही त्याकडे लक्ष देताना तेव्हा कोणतेही एबरेशन निर्माण करणार नाही. उदाहरणार्थ, आपल्या समोर मॉनिटर आहे. जर आपण पाहत असाल तर ते पटल सामान्य दिसेल. कडेने पाहत असाल तर ते आयतासारखे दिसू शकेल. हे कदाचित पॅलोग्रामच्या प्रोजेक्शनसारखे दिसू शकते. तर दृश्य प्रोजेक्शन मल्टी दृश्य असते. लांबी, रुंदी आणि उंची काय आहे हे कोणतीही अबेरॅशनल समस्या न करता या प्रकारच्या गोष्टी आपण दर्शवू शकतो. तर हे अचूकपणे आपल्याला संपूर्ण वस्तूचे तपशील आणि आकार आणि आकारमानाची माहिती सांगते. पिक्टोरियल ड्रॉइंगच्या बाबतीत हे आपल्याला वस्तूचे थेट व्हिज्युअलायझेशन देते. जरी इतर परिमाणे किंचित असममित असतील, किमान दुसऱ्या 2 शीटवर, हे आपल्याला सरळ त्या वस्तूचे व्हिज्युअलायझेशन देते. पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंगच्या बाबतीत वस्तू आपल्या डोळ्यांना जे दिसते तसे दाखवते. जर आपण एक वस्तू पाहत असाल जी आपल्याकडे किंचित इन्क्लाइंड आहे, आपल्या डोळ्यांना ती खरोखर कशी दिसते हेच पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग दर्शविते.
मल्टीव्ह्यू ड्रॉइंग्स तयार करण्यासाठी थोडासा कौशल्य सेट तयार करणे आवश्यक असते, याचा अर्थ वस्तूला व्हिज्युअल करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. शीटवर थोड्या प्रमाणात इन्फ्युजनची गरज लागते. पिक्टोरियल ड्रॉइंगच्या बाबतीत मुख्य आक्षेप आकार आणि अँगल डिस्ट्रॅक्शनचा आहे. असे घडते तर फायदे हिरव्या रंगाच्या बिंदूंमध्ये दर्शविले जातात. हे फायदे किंवा समस्या लाल रंगाच्या बिंदूंनी दर्शविल्या जातात. तर मल्टीव्ह्यू ड्रॉइंग्सला आपल्याला ज्याचे प्रतिनिधित्व करायचे असते त्या वस्तूचा नेहमी किंचित समावेश करावा लागतो. शीटच्या वेगवेगळ्या दृश्यमानावर सर्कलसाठी पिक्टोरियल ड्रॉइंगच्या बाबतीत जर आपण एखाद्याकडे इन्क्लाइन्ड डायरेक्शनने पाहत असाल तर ते लंबगोलासारखे दिसू शकते. उदाहरणार्थ येथे आपण हे पाहून या प्रकारचे एलिप्टिकल थीम येथे एक सर्कल लंबवर्तुळाकारासारखे दिसते. त्या सादृश्य आहेत पॅरालेलोग्राम सारखे दिसते. काटकोन हा कोन पूर्णपणे ऑब्ट्यूज प्रकारचा दिसत आहे. अशा प्रकारच्या समस्या पिक्टोरियल ड्रॉइंगमध्ये दिसून येतात. जर आपण पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंगकडे पाहत असाल तर हे रेखांकन शीट्सवर काढणे थोडे अवघड आहे. आकार आणि आकारमानात विरूपणे घडतात. उदाहरणार्थ जर आपण सायकल चालवत असू किंवा कार चालवत असू तर रस्ता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत समांतर रेषासारखा असल्याचे मानले या न संपणाऱ्या अशा ओळी त्या रस्त्याच्या कमी कालावधीसाठी जायला हव्यात. परंतु जेव्हा आपण चित्र काढत असाल किंवा कदाचित या दृष्टिकोनातून या पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंगकडे पाहत असाल, या दोन ओळी पाहिल्यावर असे दिसते की त्या एकमेकांना छेदणार आहेत. म्हणून रुंदीतील एका विकृतीची ओळख करून दिली जाईल. म्हणून जेव्हा या ड्रॉइंग शीटवर आपण यांचे रिप्रेझेंटेशन करतो ज्यामध्ये रस्ता आणि इतर वस्तू येतात जणू ते रूपांतरित होणार आहेत, तर या पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंगसाठी या प्रकारच्या समस्या अस्तित्वात आहेत. त्या संदर्भात वेगवेगळ्या मतांवर वस्तूच्या संदर्भ प्रोजेक्शनच्या बाबतीत भिन्न मते आहेत. आकार, आकारमान आणि इतर तपशीलांच्या बाबतीत त्या वस्तूबद्दल सर्व काही परिभाषित करते. मुख्यतः दोन पटले मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या पटलांना क्षैतिज पटल म्हणतात. दुसरे अनुलंब पटल आहे. ते एक्स एक्सिस हॉरिझॉन्टल पटल असेल किंवा जर ते वाय एक्सिस व्हर्टिकल पटल असेल तर या दिशांच्या बेसवर आपण हे परिभाषित करू शकतो. इतर पटल हे प्रोफाइल पटल आहे. प्रोफाइल पटल या बाजूने होऊ शकते किंवा कदाचित त्या बाजूने देखील असू शकते. हे अतिरिक्त तपशील आहेत. मुख्य पटल ही मुख्य पटल आहेत जी आपण संदर्भित करीत आहोत. ती आहेत व्हर्टिकल पटल आणि क्षैतिज प्रतले. बाजूची प्रतले नेहमीच प्रोफाइल पटले असतात. इतर प्रतलांना ऑक्सिलरी पटे म्हणतात. ही ऑक्सिलरी पटले ही ऑक्सिलरी व्हर्टिकल पटले सुद्धा असू शकतात. ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड पटले आणि प्रोफाइल पटले. उदाहरणार्थ आपण या ऑक्सिलरी पटलाकडे पाहूया. म्हणून क्षैतिज पटलावर आडवे व्हर्टिकल अनुलंबावर नेहमी बसवलेले असते. आता आपण इतर कोणतेही पटल घेऊ. आता आपण निवडूया यातील इन्क्लाइन्ड असलेले एखादे क्षैतिज पटल किंवा अनुलंब पटल. अशा प्रकारच्या पटलांची निवड करूया. यातील एक किरमिजी रंगात दर्शविले आहे. हे ऑक्सिलरी पटल देखील त्या क्षैतिज तळाची बाजू ही व्हर्टिकल तळाला व्हर्टिकल आहे. तथापि काही कोनाद्वारे व्हर्टिकल पटलाला काही थीटाने इन्क्लाइन्ड आहे.
जर आपण अधिक तपशील पाहत असाल तर हे ऑक्सिलरी व्हर्टिकल पटल क्षैतिज पटलाला लंब आहे. उदाहरणार्थ आपण आपल्या ड्रॉइंग शीट्सकडे पाहूया. या ड्रॉइंग शीटवर जर मला कुठल्या वस्तूचे रिप्रेझेंटेशन करावेसे वाटते तर ड्रॉइंग शीटलाच आपण क्षैतिज पटल असे म्हणतो. आणि हे क्षैतिज पटल आहे. आणि आणखी एक शीट घ्या ज्या शीटला आपण व्हर्टिकल प्लेन असे म्हणतो ती त्याला लंब करा. तर हे व्हर्टिकल पटल आहे जे क्षैतिज पटलाशी 90 अंशांत आहे. आणि क्षैतिज पटल म्हणजे हे. जर आपल्याला इतर कोणतेही पटल बनवायचे असेल, उदाहरणार्थ आपण निवडूया भूमितीचा बॉक्स. व्हर्टिकल पटलाला क्षैतिजला 90 अंश आहे. आम्ही आणखीन एक पटल रेखाटूया जे क्षैतिज पटलाला परिलंब आहे. ते व्हर्टिकल पटलाशी इनक्लाइंड असते. अशा प्रकारच्या प्रतलांना ऑक्सिलरी पटल असे म्हणतात. म्हणून आपण आता आपल्या सादरीकरणावर परत जाऊ. त्याचप्रमाणे आपण आणखीन एक ऑक्सिलरी पटल रेखाटू शकतो ज्याचा कोन क्षैतिज पटल आहे. हे व्हर्टिकल पटल क्षैतिज पटल स्थिर आहे. आणखी एक प्रतल आपण घेणार आहोत. आमच्या नावावर ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड पटल. ऑक्सिलरी व्हर्टिकल पटल देखील इन्क्लाइन्ड आहे परंतु व्हर्टिकल गोष्टींकडे इन्क्लाइन्ड आहे. आम्ही वापरत असलेले नोटेशन हे ऑक्सिलरी आहे. व्हर्टिकल पटल आहे कारण हे क्षैतिज पटलाशी नेहमीच 90 अंशात असते. इतर पटल ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड पटल असतात. तर हा व्हर्टिकल शब्द टाळता येतो कारण तो आता व्हर्टिकल नाही. कोन बीटा तयार होतो. आणि क्षैतिज पटलाच्या बाबतीत क्षैतिजला इन्क्लाइन्ड ही रेषा असते म्हणून आपण त्याला ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड पटल असे म्हणतो. दुसऱ्याला प्रोफाइल पटल असे म्हणतात. क्षैतिज पटल अनुलंब पटल. आणखी एक पटल घ्या जे क्षैतिज पटलाला परिलंब आहे आणि व्हर्टिकल देखील घ्या. जर आपण हा कोन मोजला तर हे 90 अंश आहे. या कोनावर 90 अंश देखील आहे. तर अशा प्रकारच्या पटलाला प्रोफाइल पटल असे म्हणतात. जर हे प्रोफाइल प्रतल कोन बनवते क्षैतिज पटलाशी बीटा होते तर आपण त्याला ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड पटल असे म्हणतो. जर हे प्रोफाइल पटल झुकलेले असेल थीटा कोनासह व्हर्टिकल पटलाच्या दिशेने झुकले तर आपण त्याला ऑक्सिलरी व्हर्टिकल पटल म्हणतो. या पटलाच्या विशेष स्थिती आहेत. म्हणून आपण खाली दिलेल्या स्लाइडवरून मुख्यतः पटल 2 मुख्य पटलांमध्ये विभागली जाऊ शकतात. ऑक्सिलरी पटल. मुख्य पटल हे नेहमीच व्हर्टिकल पटल क्षैतिज पटलासारखे स्थिर केले जातात. ऑक्सिलरी पटल आपल्याला वस्तूबद्दल असलेल्या सूक्ष्म तपशीलांसंदर्भातील वैशिष्ट्ये सांगतात. ते कसे दिसते कदाचित त्याला टॅपर्ड आकार आहे आणि ऑक्सिलरी इन्क्लाइन्ड पटलाला इतर गोष्टी प्रोजेक्ट करण्यात आल्या आहेत किंवा ऑक्सिलरी व्हर्टिकल पटलाद्वारे आम्हाला त्या वस्तूचे अधिक तपशील मिळतात. आम्ही या प्रकारचे ऑक्सिलरी पटल आरेखू. हे करण्यासाठी आपण पाहूया उपलब्ध असलेली दृढे क्षैतिज पटल आणि व्हर्टिकल पटलातून. जर आपण घेत असाल तर आपण क्षैतिज वस्तूवर समांतर गोष्टींखालच्या दिशेने 90 अंशात फिरवू शकतो.
चला हे क्षैतिज पटल आहे असे गृहीत धरू. कदाचित येथे एखादी वस्तू असू शकते. त्या क्षैतिज पटलावर आपण काय करणार आहोत याचे प्रोजेक्शन हे घ्या. नंतर हे संपूर्ण प्रतल 90 अंशांनी फिरवा. मग आपल्याला एक प्रकारचे दृश्य मिळेल. यालाच आपण म्हणतो शीर्ष दृश्य. त्या अनुलंब पटलावर अनुलंब प्रोजेक्शन नेहमीच त्यावर असेल. तर समोरील दृश्य म्हणून आपल्याला काय दिसेल, म्हणून काय मिळवणार आहोत हे आपण त्यावर पाहू. शीर्ष दृश्य. प्रोफाइल पटलावर काहीतरी प्रोजेक्शनवर घेऊ. त्या प्रोफाइल पटलाला 90 अंशांनी फिरवा. तर आपण ज्या पटलामध्ये आहोत त्याबाबत आपल्याला जे काही मिळेल ते बाजूचे दृश्य आहे. आपण तिथे आणखीन तपशील पाहूया. उदाहरणार्थ या क्षैतिज पटल प्रोजेक्शनसाठी जर आपण ते 90 अंशांनी खाली फिरवत असाल तर आपल्याला क्षैतिज पटल मिळते. ड्रॉईंग शीटवर मिळेल कारण ड्रॉईंग शीटवर 3 मितीय वस्तू काढणे नेहमीच अवघड असते आणि ते आम्हाला त्या संपूर्ण माहिती देऊ शकत नाही. याऐवजी आम्ही ही संपूर्ण वस्तूची माहिती प्रोजेक्ट करतो व्हर्टिकल पटलावर, क्षैतिज पटलावर, प्रोफाइल पटलावर. मग ही क्षैतिज प्रतल माहिती आम्ही 90 अंशांनी फिरवतो जेणेकरून एक व्हर्टिकल पटल प्रोजेक्शन खालच्या दिशेने आपल्याला हे क्षैतिज पटल वस्तू देते जे आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे आपण त्यास 90 अंश फिरवणार असल्यास प्रोफाइल पटल प्रोजेक्शन मिळेल. आम्हाला बाजूचे दृश्य मिळेल आणि हे बाजूचे दृश्य मिळेल कारण आपण वस्तूच्या डाव्या बाजूने शोधत आहोत. जर वस्तू ही हातांच्या संदर्भाने आपण शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या डाव्या बाजूच्या दिशेने असेल तर आपण त्या पटलावर कोणते प्रोजेक्शन घेणार आहोत, काय मिळवणार आहोत हे डाव्या बाजूच्या प्रोजेक्शन आहे. हे असे आहे ज्याला आपण डाव्या बाजूचे दृश्य म्हणतो. पुढील दिशेने नैसर्गिकरित्या आपण त्या दिशेने पाहू ज्या दिशेने आपण पाहणार आहोत. वरून आपण त्या आडव्या जागेवरून वर जे काही पाहू ते क्षैतिज पटलावरून प्रक्षेपित केले जाते. 2D शीटच्या क्षैतिज दिशेने आपण क्षैतिज पटल दर्शवू शकतो. जर आपण या सर्व पटलाची माहिती दर्शवू शकलो, जर आपण या सर्व पटलाच्या माहितीचे प्रोजेक्शन केलेले दृश्य पाहू शकतो, एका खाली एक दर्शवित असाल तर अशा प्रकारच्या प्रोजेक्शनच्या पहिल्या कोनाला फर्स्ट एंगल प्रोजेक्शन असे म्हणतात. तर तेथे आपल्याकडे समोरील दृश्य असेल, वरून शीर्ष दृश्य असेल, तळाच्या डाव्या बाजूचे दृश्य आहे आणि उजव्या हाताच्या बाजूला व्हर्टिकल पटल, वरच्या बाजूला तळाला क्षैतिज पटल आहे. बाजूला प्रोफाइल पटलाची माहिती आहे ज्याला आपण फर्स्ट एंगल प्रोजेक्शन म्हणतो. पुढील वर्गाची माहिती समजून घेण्यासाठी पटलाच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या या अंदाजांबद्दल आपण अधिक शिकू. आपले अत्यंत आभार.